नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट, बिल्डर डेव्हलपर रोहन माणकोजी. त्यांची ओळख अशी करून दिली यासाठी की ते मूळ आर्किटेक्टचं त्यांनी शिक्षण घेतलं, मात्र घरची काय म्हणतो या ह्यातली परंपरा पुढे चालवण्यासाठी त्यांनी त्याच्यातच पुढं कामाला सुरुवात केली. सो स्वतः इंडिव्हिज्युअल पण ते अनेक प्रोजेक्ट्स करतात, रेसिडेन्शियल प्रोजेक्टवर काम करतात. बिल्डर डेव्हलपर म्हणून एक वेगळं त्यांचं करिअर चालू आहे. या सगळ्या प्रवास कसा होता, एकंदर यात आलेले अनुभव कसे होते, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. असं गप्पांना आपण इथून सुरुवात करूया, ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक प्रवासापासून. हो. तर पहिल्यांदा विचारायचं, तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि आर्किटेक्ट या फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कुणाची होती? हो. आता शाळा पंडित विष्णू दिगंबर हम्म. पलूसमध्ये. तिथं 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. नंतर किर्लोस्करवाडीला ASC कॉलेज रामानंद नगर, तिथं 11वी-12वी सायन्स झालं. नंतर प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्निक कराड, तर डिप्लोमा झाला आर्किटेक्ट. नंतर काही काम म्हणजे वडील आमचे कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे मी त्याच क्षेत्रात हे केलं. म्हणजे कॉलेज करत करत साईटवरती जात राहायचो आम्ही, त्यामुळे मी पुढचे डिग्रीचं काही शिक्षण घेतलं नाही, तिथूनच कामाला सुरुवात केली. बरोबर. पण एक आर्किटेक्ट किंवा इंजिनियरच्या आयुष्यात एक स्ट्रगल असा असतो की त्याला पहिली साईट मिळवेपर्यंत जरा प्रयत्न करावे लागतात, मेहनत करावी लागतात. तुमच्या आयुष्यात कदाचित वडिलांची बॅकग्राऊंड सगळी रेडी होतीच एका अर्थानं, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट साईटवर जायला लागला. डायरेक्ट साईटवर जायला लागलो. हम्म. डायरेक्ट साईट मिळाल्या पण आता जेव्हा आमच्या म्हणजे आम्ही वडिलांना रिटायरमेंट दिली त्यावेळी थोडा अनुभव आला. म्हणजे साईट वगैरे म्हणजे कसं मिळवायचं, काय करायचं, म्हणजे किती प्रयत्न करायला लागतात वगैरे असं. असं ते सगळा प्रवास झाला. ठीक आहे. दुसरं, या फील्डमध्ये आता आल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की याच्यामध्ये अनस्किल्ड लेबर किंवा अकुशल कामगारांचं प्रमाण बरंच आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुमचा कसा आहे अनुभव आणि तुम्ही कशी परिस्थिती हाताळता जर साईटवर अनस्किल्ड लेबर असतील तर? तर कसं थोडं क्लोज म्हणजे असं हे बोलून व्यवस्थित म्हणजे त्यांना म्हणजे त्यांना सगळी माहिती देऊन कसं असते काय असते सगळं व्यवस्थित सांगून पटवून देऊन पुढचं काम करू शकतो. अच्छा, त्यामुळे असं त्यांना सांगू शकतो आपण जेव्हा त्यांच्याकडनं काही चुका होत असतील किंवा काही. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये आता तुम्ही काम करताय आणि दोन्ही जबाबदारी सांभाळताय, स्वतः आर्किटेक्ट म्हणून पण सांभाळताय आणि बिल्डर डेव्हलपर म्हणून पण सांभाळताय. तर बऱ्याचदा कस्टमरचं बजेट थोडं लिमिटेड असतं आणि त्यांचं म्हणणं असं की किंवा तुमचं बिल्डर डेव्हलपर म्हणून तुम्हाला तर साईट दर्जेदार द्यायची असतं, घरं दर्जेदार द्यायची असतात. तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा या दोन्हीची सांगड तुम्ही कशी घालता? आता बजेट त्यांचं असते सोडा. बजेट समजा एखादं 15 लाख बजेट आहे, 16 लाख बजेट आहे, तर त्यात आपण थोडंफार ऍडजस्टमेंट करून थोडंफार आपलं म्हणजे जी आपली जी मिळणार जी म्हणजे ही असते ती थोडीफार कमी जास्त करून आपण ऍडजस्टमेंट करून बसवतो. दुसरा एक वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे सांगली जिल्ह्याचा तुम्ही मूळचे इथले आहात, आर्किटेक्ट आहात, म्हणून सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात? म्हणजे ज्या क्षेत्रांवर, ज्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे, जर सांगलीचा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल तर? थोडं डेव्हलपिंग झालं पाहिजे. अगदी बरोबर. आता समजा तुम्ही आता म्हणलात तसं अगदी बरोबर आहे की रस्ते आणि चांगली इंडस्ट्री झाली पाहिजे. तर पण मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, जर इथं चांगल्या कंपन्या आणायच्या असतील तर? चांगल्या कंपन्या आणायचं असेल तर जरा डेव्हलपिंग फास्ट केली पाहिजे. म्हणजे बरोबर आहे. डेव्हलपमेंट झाली की ऑटोमॅटिकली कंपन्या पण यायला लागतील त्याच्यावर, किंवा त्यांना काहीतरी कन्सेशन देणे, जमिनीमध्ये लाईट पाणी सुविधा या सगळ्या करून देणे. दुसरं, आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्टमध्ये असा एखादा प्रोजेक्ट आहे का की जो करताना काहीतरी अडचणी आल्या, समस्या आल्या आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? म्हणजे आता कसं एक प्रोजेक्ट पूर्ण झाला आपला, म्हणजे 4 मजले झालते अपार्टमेंट. आता ते नंतर परत आणि ठरवलं त्यांनी 5वा वाढवायचा. मग खालचे सगळे फ्लॅट आपले पूर्ण बुक झालते आणि कस्टमर सगळे राहायला आलते. मग त्यातून ते ऍडजस्टमेंट करून म्हणजे तिथं त्यांना त्रास नाही होणार नाही असं हे सगळं जबाबदारी घेऊन आपण पुढचं पूर्ण केलं प्रोजेक्ट. म्हणजे बाकीच्या काही समस्या वगैरे असं काही अडचणी येत राहते, समजा वाळू म्हणा
दुसरं काय म्हणा हे ते असं कुठं काहीतरी थोडंफार राहतंय. येत राहतं, बरोबर. दुसरं असं आहे की कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील आपण वापरलं पाहिजे? स्टीलचं आपण सांगतो बाबा हे स्टील असं चांगलं आहे, हे स्टील चांगलं आहे, असं त्यांना हम्म, हम्म. आयडिया पण त्यातलं कुठलं स्टील निवडायचं, म्हणजे स्टील निवडायचं कसं बाजारात गेल्यावर? ते ठरवायचं कसं कुठलं स्टील चांगलं आणि कुठलं वाईट आहे? तर त्याचे काय पॅरामीटर्स आहेत का? त्याचे काय असं काही तुम्ही सांगत नाही, बरं. दुसरं आयकॉन स्टील आजपर्यंत तुम्ही वापरले का कधी कुठल्या आता प्रोजेक्ट? आम्ही सुंदरम अपार्टमेंटला आयकॉन स्टील पूर्ण वापर. बरं, कसा आहे तुमचा अनुभव? अनुभव चांगला आहे, अनुभव चांगला स्टील आहे. चांगला आहे काय. हम्म, हम्म. आणि आता अनेक नवीन प्रोजेक्ट चालू केलाय मी. एक 15 दिवस झाले. अच्छा. तिथं पण आपण 2 टन सगळे स्टील घेतलेलं बरं. आहे आयकॉन. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये जी आता तुमच्यासारखेच यंग आर्किटेक्ट येत आहेत, इंजिनियर्स येतात, तर त्यांना तुम्ही एक मित्र म्हणून, एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? आता त्यांना काय आपण प्रोजेक्ट वगैरे असं करतो म्हणजे तुम्हाला ज्या अडचणी सुरुवातीच्या काळात आल्या किंवा तुम्ही थोडा अनुभव घेतला, तसा अनुभव घेऊन ते जर या क्षेत्रात आले, तेच त्यांना ते आपण मालकांची कसं बोलायचं, म्हणजे काय सांगून आपण हे करू शकतो, त्यांना कॉम्प्रोमाइज करू शकतो असं करायला पाहिजे. बरोबर आहे. सो हे होते आर्किटेक्ट रोहन मांडकोजी आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की तुम्ही स्वतःचं कम्युनिकेशन चांगलं डेव्हलप करा, मालकांशी त्या सुसंवाद चांगला साधा, त्याचप्रमाणे लेबर बरोबर चांगला सुसंवाद साधा, तर त्यातून एक चांगल्या वास्तूची निर्मिती होऊ शकेल. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार की तुम्ही आल्या त्याच्याबद्दल, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.